मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, हॉटेल्स रेस्टॉरंट्समध्ये जेवण करत आहात, पनीरची डिश बोलवत आहात किंवा लग्न समारंभामध्ये जेवण करत आहात, पनीरची भाजी खात आहात किंवा घरामध्ये पौष्टिक पदार्थ आहे म्हणून बाहेर दुकानातून पनीर जर विकत घेऊन येत असाल तर ते दुधापासूनच बनवलेलं ओरिजिनल पनीर आहे की ॲनालॉग पनीर यासारखा कुठला पदार्थ आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मित्रांनो, जेव्हापासून माननीय श्री तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषधी प्रशासनाचा आयुक्त पदाचा पदभार हा स्वीकारला आहे तेव्हापासून या बऱ्याच गोष्टी, अगदी सिंथेटिक दूध असेल, हे ॲनालॉग पनीर असेल किंवा अन्न कुठल्याही प्रकारची भेसळ जी आत्तापर्यंत होत होती आणि हे लोकांना माहीतही नव्हतं, बऱ्याच सर्वसामान्य माणसांना हे माहीत नव्हतं। आता ॲनालॉग पनीर हा विकणे काही कायदेशीर गुन्हा नाही। ॲनालॉग पनीर हे विकलं जातं, पर्यायी पदार्थ म्हणून तो वापरला जातो, मात्र त्या ॲनालॉग पनीरवरती विकत असताना त्या प्रकारचं टॅगिंग असणं अत्यंत गरजेचं आहे की हे ॲनालॉग पनीर आहे। कारण की बऱ्याच वेळेस जर समजा दुकानदाराने हे ओरिजिनलच पनीर आहे असे सांगून जर तुम्हाला जर विकलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट त्याच्यावरती होणार नाही, कारण की ते पनीर सारखंच दिसतं आणि जवळपास त्याची चव ही पनीर सारखीच आहे। आणि मग मित्रांनो, आता या ॲनालॉग पनीरवरती 1 वर्षासाठी त्याची विक्री असेल, त्याचं बनवणं असेल, प्रोसेसिंग असेल, यावरती बंदी ही शासनाने घातलेली आहे। मग मित्रांनो, तुमचं यावरती वैयक्तिक मत काय आहे नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा।